नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाचं या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचा सहर्ष स्वागत करतो. तर जवळपास एक महिनाभर आपले मुख्यमंत्री स्वतःच्या खांद्यावरती सगळ्या जबाबदाऱ्या पेलत होते. पण अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे अधिवेशनाच्या पहिला 15 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार झाला. म्हणजे जवळपास 40-39 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यानंतर 6 दिवसानंतर खातेवाटप झालं. त्यामुळे त्यांची जबाबदारी मुख्यमंत्र्यांच्याकडे सगळ्या खात्यांची जबाबदारी होती, तर ती आता कमी झालेली आहे. प्रत्येक खात्याला एक आपला आपला मंत्री मिळालेला आहे किंवा आमदार मिळालेला आहे, एक चेहरा मिळालेला आहे. त्याच्यामुळे आता प्रत्येक खात्यातून दिव्यांगांसाठी काही ना काही आलं पाहिजे. दिव्यांगांच्या ज्या काही हक्काचं, दिव्यांगांना न्याय मिळण्यासाठी ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत तर त्या झाल्या पाहिजेत, हीच एक अपेक्षा ठेवतो आणि सदिच्छा देतो की आपल्याला मंत्रिपदं मिळालेली आहेत, आपल्याला खाते मिळालेले आहेत, तर त्या खात्याला योग्य न्याय द्या आणि महाराष्ट्र जेणेकरून पुढे जाईल हा विचार असला पाहिजे, हे ध्येय असले पाहिजे, हे धोरणं असली पाहिजेत, हीच मागणी मी करतो. आणि त्यातून दिव्यांगांसाठीही काही देता येतं का, प्रत्येक खात्याकडून दिव्यांगांना काय वेगळं देता येतं या बाबतीत सुद्धा विचार असला पाहिजे, या शुभेच्छा देतो किंवा हे घडलं पाहिजे. आणि जे काही अधिवेशन झालं, अधिवेशनामध्ये तुमच्याकडे खाती नव्हती, त्याच्यामुळे दिव्यांगांसाठी कोणी काय केलं पाहिजे आम्ही मागण्या करत होतो. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये तरी काही दिलेलं नाही आहे, पण इथून येणाऱ्या पुढच्या आता 2025 मध्ये तरी दिव्यांगांसाठी भरघोस असं किंवा चांगल्या हक्काच्या निर्णय, हक्काच्या गोष्टी ह्या मिळाल्या पाहिजेत. जसं आम्ही अजूनपर्यंत म्हणजे या आधी 75 वर्ष आम्ही अजून भांडतच आहोत. तर भांडण संपलं पाहिजे आणि जे काही आम्हाला समाधानानं राहण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात किंवा ज्या काही गरजा आहेत आमच्या किंवा आमचा जो काही हक्क आहे तर तो मिळाला पाहिजे. कारण प्रत्येक हक्कासाठी आम्हाला भांडावंच लागतंय अजूनपर्यंत. अजूनपर्यंत आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं, उपोषण करावं लागतात, मोर्चे काढावे लागतात, आंदोलनं करावी लागतात. तर ते थांबलं पाहिजेत. कारण बाकीच्या राज्यांमध्ये, काही राज्यांमध्ये हीच परिस्थिती आहे की अजूनपर्यंत भांडावं लागतं. तसंच आपल्या राज्यातही तसंच आहे. पण बाकीच्या राज्यांमध्ये, भरपूर अशा राज्यांमध्ये दिव्यांग हे सुख समाधानानं राहतात किंवा त्यांना कोणतीही आंदोलनं करावं लागत नाहीत. ते स्वतःला स्वतंत्र झाले असं समजतात. पण आपल्या राज्यात दिव्यांग हे स्वतंत्र झाले असं समजतच नाही. दिव्यांग अजून बर्डनमध्येच आहे किंवा दडपणाखाली आहे किंवा एक हुकुमशाहीमध्ये राहतोय असं वाटतं. जसं छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या हक्कासाठी भांडावं लागलं होतं किंवा आपल्या लोकांसाठी भांडावं लागलं होतं. पण ते भांडत होते. पण ते प्रत्येक घटकाला 12 बलुतेदार असू देत किंवा सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत होते. जसं त्यांच्या युद्ध म्हणजे ते ज्यावेळेला मोहिमावर जायचे, त्याला कोणी दिव्यांग व्हायचं, कोणाचे हात-पाय तुटायचे, कोणाचे डोळे जायचे, काहीही गोष्टी व्हायच्या. पण ते कोणालाही वाऱ्यावरती नसते सोडायचे. ते सगळ्यांना पेन्शन त्यावेळेपासून चालू होती. म्हणजे एखादा त्यांचा सैनिक जर दिव्यांग झाला, तर त्याला ते मरेपर्यंत बघायचे. तर या अशा गोष्टी देवेंद्र फडणवीसजी यांनी सुद्धा कराव्या, की वाऱ्यावरती नाही सोडलं पाहिजे दिव्यांगांना. दिव्यांगांच्या ज्या काही हक्काच्या आहेत त्या गोष्टी दिल्या पाहिजेत. मग ते त्यानंतर पुढे संभाजी महाराजांनी केलं म्हणू शकतो आपण, ताराणींनी केलं असू दे म्हणू शकतो किंवा शाहू महाराजांनी केलं किंवा आंबेडकरांनी केलं. म्हणजे आंबेडकरही स्वतःच्या हक्कासाठी किंवा स्वतःच्या म्हणण्यापेक्षा त्यांच्या समाजाच्या हक्कासाठी ते भांडतच राहिले, भांडत होते, भांडत राहिले आणि भांडून त्यांनी न्याय मिळवला. तसंच आम्ही 75 वर्ष झालं भांडतोयच, पण आम्हाला अजूनपर्यंत न्याय मिळत नाही आहे. तर तो न्याय मिळावा, देवेंद्र फडणवीसजी यांनी द्यावा, हीच विनंती. आणि आम्हाला मोर्चे काढावे लागतात तर ते मोर्चे काढणं बंद व्हावं किंवा आंदोलनं करावी लागतात तर ते आंदोलनं बंद व्हावीत. तसंच आता एक म्हणजे आता मुद्दा निघाला म्हणून सांगतो सगळ्या दिव्यांगांना. सगळे दिव्यांग जे कोणी व्हिडिओ बघतायत किंवा जे नाही बघत आहेत त्यांनी बाकीच्या दिव्यांगांपर्यंत हा आपला मुद्दा पोहोचवावा. म्हणजे एक मोहीम चालू झालेली आहे आपली. दिव्यांगांची एक मोहीम सुरू केलेली आहे. तर त्या मोहिमेला सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. मोहीम काय, आता तुमचं जे काही जिल्ह्याचं ग्रुप असेल किंवा तालुक्याचं किंवा तुमच्या गाव लेवलचं ग्रुप असेल तर त्या ग्रुपवरती पीडीएफ फिरत आहेत. पीडीएफ येत आहे ती पीडीएफ काय आहे तर ती पीडीएफ पेन्शनवाढीची पीडीएफ आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी करणारी पीडीएफ आहे ती. म्हणजे एक मुद्दा आहे तो. तर त्या मुद्द्यामध्ये असं आहे की आमची पेन्शन शेजारच्या राज्यांप्रमाणे पेन्शन आमची झाली पाहिजे. म्हणजे शेजारच्या राज्यांमध्ये 6,000 9,000 पेन्शन मिळते. तशीच आपल्या राज्यांमध्येही, महाराष्ट्र राज्यामध्येही दिव्यांगांना 6,000 पेन्शन मिळाली पाहिजे अशी मागणी करणारं एक पत्र आहे आणि ते पीडीएफ स्वरूपात आहे. तर त्या पीडीएफची प्रिंट काढा, त्या पीडीएफची डाउनलोड करून प्रिंट काढा आणि त्या प्रिंट काढल्यानंतर त्याच्यावरती जे काही माहिती भरायची आहे, माहिती इन्फॉर्मेशन भरायची आहे, थोडकीच आहे. म्हणजे तुमचं नाव, जो काही दिव्यांग प्रकार आहे, दिव्यांग प्रकार असेल किंवा तुमचं म्हणजे महिला असेल तर महिला,
पुरुष असेल तर पुरुष ते टाकायचं. परत मोबाईल नंबर टाका आणि तुमची सही करावं लागत असेल तर सही करा आणि ती बाय पोस्टाद्वारे तुमच्या पोस्टात जाऊन ती पोस्ट तुमच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. ते जे काही पत्र आहे तर ते पत्र मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. हे याचं कारण काय आहे तर हे एक मोहीम म्हणू शकतो किंवा हे या एक प्रकारचा आंदोलन म्हणू शकतो आपण, की जास्तीत जास्त पत्र आपल्या महाराष्ट्रातून जर मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचतील तर ते त्यांना तो निर्णय घेण्यासाठी ते कटिबद्ध राहतील किंवा त्यांना त्या निर्णयापासून मागे येता येणार नाही, की तो निर्णय घ्यावाच लागेल त्यांना. कारण जर इतके पत्र येत असतील, इतक्या मागण्या जर होत असतील तर ती मागणी मान्यच करावी लागेल त्यांना. पण यामध्ये काय आले, यामध्ये फक्त आपण एक पेन्शनचाच मुद्दा घेतलेला आहे. तर तो पेन्शनचा मुद्दा म्हणजे पेन्शन आपली 6,000 झाली पाहिजे यासाठीची तो मागणी आहे. तर तुम्हाला कोणाला पण PDF जर ती सापडली तर तुम्ही नक्कीच ती प्रिंट काढा, त्याच्या माहिती भरा आणि ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा. मुख्यमंत्र्यांच्या ॲड्रेसवर किंवा मुख्यमंत्री ऑफिसला ते पोहोचवायचं. CM ऑफिस म्हणून पत्ता टाकला तरी सुद्धा CM ऑफिस मुंबईचं जर टाकला पिनकोड वगैरे तर ते पोहोचून जाईल तिथं. आणि जर तुमच्या कुणाकडे जरी PDF असेल तर तुम्ही तुमच्यापर्यंत न ठेवता तुमच्या जवळच्या ग्रुपमध्ये म्हणजे तुमच्या व्हॉट्सअपला जे काही ग्रुप्स असतील, टेलिग्रामला ग्रुप्स असतील, इंस्टाग्रामला असतील, सगळीकडे सोशल मीडियावरती ती PDF ती पसरवा, जेणेकरून जास्तीत जास्त दिव्यांगांपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त दिव्यांग ते पत्र मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतील. तर ही विनंती आहे सगळ्यांनाच. तर याच्यामुळे काय होईल की आपली पेन्शन वाढण्यासाठी किंवा एक आपलं जे काही गरजा आहेत तर त्या गरजा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचतील. तर हाच मुद्दा होता. बाकीचे आता 288 आमदार असतील किंवा 43 मंत्री असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजित पवार उपमुख्यमंत्रीजी यांनी दिव्यांगांसाठी चांगले चांगले निर्णय घ्यावेत. यांच्यासोबतच वरच्या सभेतले म्हणजे विधान परिषदेतले जवळपास 70 ते 78 आमदार आहेत. त्या आमदारांनी दिव्यांगांसाठी आवाज उचलला पाहिजे. दिव्यांगांच्या मागण्या त्या सभेमध्ये, विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये मांडले पाहिजेत. हीच विनंती करतो. 288 आमदार, 43 मंत्री, वरचे विधान परिषदेचे 70-78 आमदार या सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही दिव्यांगांच्या बाबतीत आवाज उचला, दिव्यांगांचे मुद्दे मांडा, दिव्यांगांच्या ज्या काही गरजा आहेत त्या मांडा. आपण पण एक गोष्ट करणार आहोत प्रत्येक खात्यासाठी. म्हणजे आता शेवटी सांगतोय, म्हणजे आता समजा कृषी खातं आहे तर कृषी खातं दिव्यांगांसाठी काय देऊ शकतं किंवा ऊर्जा खातं दिव्यांगांना काय केलं पाहिजे आणि काय करू शकतं, तर ही गोष्ट असेल. किंवा गृह खातं म्हणजे पोलीस खातं दिव्यांगांसाठी काय केलं पाहिजे आणि काय करू शकतं, या अशा सगळ्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तुम्हालाही मी अजून एकदा सांगतो, तुम्हालाही म्हणजे दिव्यांग नाही, तुम्हालाही वाटत असेल एखाद्या खात्याबद्दल आपल्याला माहिती आहे आणि त्या खात्यामध्ये दिव्यांगांच्या बाबतीत हे होतंय आणि हे झालं पाहिजे किंवा या गोष्टी अन्याय होतोय दिव्यांगांना त्या खात्यातून किंवा त्या खात्यातून दिव्यांगांना मिळाली पाहिजे, त्या खात्यातून हक्क मिळाला पाहिजे दिव्यांगांचा, ते माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सविस्तर लिहून पाठवा. मी तो मुद्दाही त्या व्हिडिओमध्ये घेण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर हेच सारे असे मुद्दे होते. तर या व्हिडिओ ही कसा वाटला किंवा आपला मुद्दा कसा वाटला, 43 आमदारांनी जर मंत्र्यांनीही बघितला, एखाद्या मंत्र्यांनी त्यांनी कमेंट केलं तर चालेल. आमचं काय चुकत असेल तेही सांगा, माझं काय चुकत असेल तेही या दिव्यांगांनी सांगू शकता आपण हक्काने. मला तुमचा म्हणजे एक मित्र म्हणून सांगू शकता तुम्ही. तर याच सगळ्या गोष्टी होत्या. आता आपण तुम्हाला अजून काय वाटलं तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये दुसऱ्या गोष्टी असतील त्याही सांगा. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.